सेतू अभ्यास इयत्ता 4थी विषय मराठी घटक पहिला चित्रे समजून घेऊया. या ठिकाणी उतारा दिलेला आहे. तो उतारा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अयोग्य असलेला पर्याय खोड. वर्गात चित्रकलेची रांगोळीची स्पर्धा होती. चित्रकलेची हा शब्द बरोबर आहे आणि रांगोळीची चुकीचा आहे. बक्षीस कुणाला मिळाले? बक्षीस आर्याला मिळाले. कबीरला हा शब्द चुकीचा आहे. खरा आत्मविश्वास आर्यामध्ये कबीरमध्ये दिसून आला. आर्यामध्ये हा शब्द चुकीचा आहे. प्रश्न दुसरा, कोण ते सांग. उत्साही असणारी आर्या. 2. शांतपणे चित्र काढणारा कोण? कबीर. 3. बक्षीस मिळवणारी कोण? उत्तर आहे आर्या. 4. आत्मविश्वास असणारा कोण? उत्तर आहे कबीर. कबीरच्या जागी तू असतास किंवा असतीस तर काय केले असतेस? उत्तर, कबीरच्या जागी जर मी असते तर मी सुद्धा अपयशाने खचून न जाता कबीरसारखाच सकारात्मक विचार केला असता. माझ्या चित्रात काय कमी राहिले ते समजून घेऊन आणखी सराव केला असता आणि पुढच्या स्पर्धेत नक्की जिंकण्याचा निर्धार केला असता. प्रश्न चौथा, तुझ्या मते खरा विजयी कोण? माझ्या मते खरा विजयी कबीर आहे. जरी आर्याला बक्षीस मिळाले असले तरी कबीरने पराभवानंतरही हार मानली नाही. त्याने मनापासून प्रयत्न केले आणि भविष्यात अधिक सराव करून जिंकण्याचा आत्मविश्वास दाखवला. हाच सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास त्याला खरा विजयी बनवतो. यानंतर पुढे एक संवाद दिलेला आहे. हा संवाद वाचून विद्यार्थ्यांनी त्याची उत्तरे द्यायची आहेत. संवाद काळजीपूर्वक वाचावा. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? उत्तर आहे 3. राहुल, नेहा आणि अमित या 3 जणांनी भाग घेतला आहे. प्रश्न दुसरा, राहुलचा स्वभाव कसा आहे? उत्तर, भित्रा. राहुलला गणित समजत नाही म्हणून भीती वाटते असे संवादावरून दिसून येते. प्रश्न तिसरा, तुझ्या मित्राला अभ्यास करताना अडथळा येत असेल तर तू त्याला कशी मदत करशील? उत्तर, माझ्या मित्राला अभ्यास करताना अडथळा येत असेल तर मी त्याला धीर देईन आणि काळजी न करण्यास सांगेन. आम्ही दोघे एकत्र बसून अभ्यास करू. त्याला जो विषय किंवा प्रश्न समजत नसेल तो मी माझ्या परीने त्याला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न चौथा, वरील संवादातून तुला काय शिकायला मिळाले? उत्तर, या संवादातून मला हे शिकायला मिळाले की अडचणीच्या वेळी मित्रांनी एकमेकांना घाबरवून न सोडता धीर दिला पाहिजे. मित्र नेहमी एकमेकांच्या मदतीसाठी असतात. तसेच शिकताना चुका झाल्या तरी चालतात कारण शिकायला वेळ लागतो. पण एकत्र मिळून प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट सोपी होऊ शकते.